मराठा विद्याप्रसारक समाजाचे महाविद्यालय वडनेर भैरव येथे शिवजन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वडनेर भैरव महाविद्यालयामध्ये आज मोठ्या उत्साहाने शिवजन्म उत्सव साजरा करण्यात आला। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत धर्म संरक्षक श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य महान होतं। त्यांच्या कार्याची महानता सर्व विद्यार्थ्यांना समजावी, तसेच विद्यार्थी त्यांच्या कार्यातून प्रेरित होऊन आपलं आयुष्य कसं समृद्ध करता येईल यासाठी महाविद्यालयात भारतातील मोठमोठ्या महापुरुषांची जयंती साजरी करण्यात येते। या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते शिवचरित्रकार शिवप्रेमी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेश वाघ यांनी सर्व विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन ऐतिहासिक दाखले देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। महाराजांचे युद्ध कौशल्य आणि साहस नियोजन याविषयी त्यांनी सखोल माहिती दिली। अग्नी, ध्वनी, प्रकाश या तीन गोष्टींचा वापर महाराज त्या काळात कसे करायचे, तसेच एखाद्या मोहिमेची गोपनीयता आणि नियोजन किती पारदर्शक होतं यावर त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केलं। शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.वि.प्र. महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष इंजिनियर श्री दिलीपराव धारराव हे होते। त्यांनीही आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला। तसेच विद्यार्थ्यांनी नेहमी अशा कार्यक्रमात सहभागी व्हावं असं मत मांडलं। आपण शिवाजी महाराजांचे गुण आपल्यात अंगीकारावे आणि या देशाच्या आणि राज्याच्या विकासात आपल्याला काय करता येईल याविषयी मार्गदर्शन केलं। यावेळी मंचावर वडनेर उपसरपंच श्रीमती मंगलाताई मोरे, महाविद्यालय विकास समिती सदस्य माननीय श्री पोपटराव पाचोरकर, माननीय श्री गजानन तिडके, माननीय श्री सुरेश पवार, माननीय श्री बाळासाहेब माळी, माननीय श्री प्रभाकर जाधव, माननीय श्री निवृत्ती शिंदे, माननीय श्री पंडितराव देवरे आदी उपस्थित होते। तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुदाम राठोड यांनी केलं। सूत्रसंचालन प्राध्यापक S.S. कुमावत यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राध्यापक B.K. बैरागी यांनी केलं। होटावरती छत्रपती शिवाजी राजांचा आलेशिवाय राहत नाही। खरं तर छत्रपती शिवाजी राजां या पुरुषार्थानं काळावरती एवढं खोलवरती नाव कोरून ठेवलेलं आहे की बस ते पुसणंच शक्य नाही, एवढं खोलवर। मी तर म्हणेन जोपर्यंत चंद्र आहे, जोपर्यंत सूर्य आहे, जोपर्यंत तारे आहेत, तोपर्यंत महाराजांचं नाव एखाद्या ध्रुव ताऱ्याप्रमाणे चमकत राहील यामध्ये मात्र शंका नाही। खरं तर शिवचरित्र म्हणजे हा एक अजूतरम्य इतिहास आहे। या चरित्रामध्ये अनेक संकट मराठा राज्यावरती आले। काही संकट खुद्द शिवाजी राजांच्या जीवावर बेतणारी होती। राजांच्या ठिकाणी एखाद दुसरा राजा असता तरी आसमानी सुलतानी आणि मोगलांच्या लाटाखाली केव्हा चिरडून आणि भरडून गेला असता, तपास लागला नसता। अरे अफजल खानाच्या भेटीला जाणं म्हणजे काळाच्या भेटीला जाण्यासारखं नव्हतं का? शाहिस्तेखानाच्या महालात शिरणं म्हणजे उंचीच्या जबड्या शिरण्यासारखं नव्हतं का? आणि मिर्झा राजा जयसिंग याला भेटून त्याला शरण जाणं म्हणजे मृत्यूपेक्षाही भयंकर होतं। तरी पण या संकटाला राजा निर्भयपणे सामोरे गेला, कारण राजाला माहित होतं की काही प्रसंगी शरणागतीमधीलच वरदान जीवदान भावी स्वातंत्र्यासाठीचं वरदान असतं। संकटाचा भर ओसरला की मुत्सद्दी माणसं राष्ट्राचा मोडून पडलेला संसार पुन्हा एकदा उभा करत असतात, कारण तो संसार उभा करण्याची त्यांची जिद्द मेलेली नसून या उलट ती अधिक चेतवलेली असते। असा या सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवलेला राजा शिवछत्रपतीचा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीला जर लाभला नसता तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज जन्माला येणारी पिढी बिनकामाची राहिली असती, असं माझं ठाम मत आहे। आज महाराष्ट्रभर, आज भारतभर आणि आज जगभर शिवरायांची 394वी जयंती साजरी होत आहे। मित्रहो, शिवराय हे काही देव नव्हते, पण तुम्ही कल्पनेल्या देवापेक्षा शिवरायांचं कार्य निश्चितपणे कुठेही कमी नव्हतं। आणि म्हणून प्रबोधनकार ठाकरे एका ठिकाणी म्हणताय की शिवाजी राजा इतका महान राजा होता, इतका महान राजा होता की तुमची 33 कोटी देवांची पलटण त्यांच्या पुढे बाद होती।
परंतु शिवाजी राजांचं हिमालयाच्या उंचीचं शौर्य आणि पराक्रम सह्याद्री एवढं करता करता टेकडी एवढं करण्याचा घाट काही नतभ्रष्टी आणि शिखंडी लोक करू पाहत आहे। खरं तर शिवाजी राजांना धर्माच्या, शिवाजी राजांना भाषाच्या, शिवाजी राजांना जातीच्या चौकटीत जर बसवलं तर मला वाटतं त्या शिवचरित्राची हत्या होईल। खरं तर 35 वर्षामध्ये ज्या माणसानं 245 किल्ले बांधले, 35 वर्षामध्ये 32 धरणं बांधली, 35 वर्षामध्ये 62 युद्ध केली, 35 वर्षामध्ये महाराष्ट्र धर्म नावाची अस्मिता ज्यानं जागवली, 35 वर्षामध्ये तुमच्या पुराणकथामध्ये परशुरामानं 21 वेळा क्षत्रियांचा निपात केला, म्हणून हिंदूंना क्षत्रियांना राज्याभिषेकच करता येत नाही या भोळसट कल्पनेला शह देऊन 6 जून 1674ला राज्याभिषेक रायगडावरती दिमागदार सोहळा आटपून हिंदूंना राजपद बहाल केलं। 35 वर्षात एकाच वेळी 4 शत्रूंशी। लोकमान्य 24 न्यूज वडनेर भैरव प्रतिनिधी विकास चव्हाण।